फ्रेंड्स, मी वर्षा, मी शौनक अँड वेलकम टू अवर चॅनल. चॅनल. सो आता आपण आलेलो आहोत इथे आणि ते जेटीतनं पलीकडे जाऊन आपल्याला जायचं आहे चंडिका देवी टेम्पलला. येस, तर हा पण माझा खूप वर्षानंतरचा आहे. याच्या आधी पण आम्ही जेटीने ट्रॅव्हल केलं जेव्हा मी गोव्याला होतो, पण तेव्हा लहान होतो आम्ही. वर्ष तुझा M2M फेरी सोडली तर काहीच नाही. ओके, तर एकंदरीत मग हा जेटीचा प्रवास वेगळा आहे आणि M2M टोटली डिफरंट आहे. तर मग आता बघूया कसं वाटतं. 3:30 झाले, 4ची जी आहे. 15 मिनिटात येईल. सगळ्या गाड्या वगैरे आतमध्ये घेऊन जाऊन त्याला अरेंज करतील, लोक अलाइनमेंट लावून सगळं व्यवस्थित करतील आणि मग आम्ही कसं वाटतंय त्या साईडला जाऊ. एक्साइटेड आहे तो. आणि किती लागेल फेरीचे तरी? आम्ही 3 आणि गाडी आमची अर्टिगा आहे, सो 260 रुपये लागले आम्हाला. 260 ड्रायव्हर सोडून 3 असं विचारलं त्यांनी. चला आता वाट बघूया बोटीची. तर मग चला जरा आपण जेट्टीवरनं हा असा सगळा परिसर कसा दिसतो ते बघूया. या अथर्व, हे बघा सुंदर आहे, मस्त आहे. बस कडे बघा. ओके, आणि ते त्या साईडला तिकडे आहे ते. सो वी आय थिंक यू आर गोइंग टू गो. होप सो दिसत असेल, कारण गोप्रोचा कॅमेरा जो आहे तो थोडासा हे असतो, लॉंग डिस्टन्स आहे. कुठे अथर्व? तिकडे बोट फ्लॅग्स दिसते तिथे. तिकडे छान आहे. आणि या साईडला समुद्र आहे आणि समुद्राचं पाणी असं आत येतं आणि इथून मग पुढे तिची खाडी किंवा नदी असं होतं. तर ही दाभोळची जेट्टी म्हणून फेमस आहे. मस्त आहे. सो फायनली आता आम्ही जात आहोत. फेरी बोट आलेली आहे. फेरी बोट म्हणा, जेट्टी म्हणा, जे पाहिजे ते आवडीने म्हणा. तो आता तिकडनं सगळे आलेले आहेत. धोपावे आय गेस, धोपावे. बघा, तर आता फायनली आम्ही फेरी बोटमध्ये एंट्री घेणार आहोत. पहिला एक्सपिरियन्स अथर्वचा आणि वर्षाचा सुद्धा. बघा M2Mचा छोटा व्हर्जन म्हणा. ही छोटे बुबू पण आहेत. हे बघा, छोटे बुबू पण आलेले आहेत. तर इकडे आता वरती जायचं आहे आम्हाला. देविका. आता सगळ्या गाड्या हळूहळू आत येत आहेत. पुढे त्याला अरेंजमेंट व्यवस्थित पार्किंग करावी लागते. आणि या साईडलाच कॅप्टनचं कॅबिन आहे, जे ही फेरी बोट चालवतात. मगाशी उल्लेख केला जेट्टी. तुम्ही जेट्टी म्हणा, फेरी बोट म्हणा, आम्हाला जे सुचते ते बोलतोय मी. 100ची कॅपॅसिटी आहे. तर बघा, आता आमची पण गाडी आलेली आहे. आणि हे रिव्हर्स का घेतात माहिती आहे, कारण तसं त्यानंतर बाहेर काढायचं असतं. दॅट्स व्हेरी स्मार्ट मूव. तर हा असा काहीसा प्रकार आहे. म्हणजे आता बऱ्यापैकी गाड्या भरलेल्या आहेत. माझ्या खालती इथे पण, या साईडलाही इथे उभा आहे, त्याच्या डेकच्या खालतीही काही गाड्या आहेत. आणि आता झालं ऑलमोस्ट फुल आहे पब्लिक. खालती पण स्टँडिंग आहे. टेम्पो, रिक्षा, माझ्या ते मिनी बस अलाउड आहे. मगाशी आम्ही बघितलं तर एक छोटीशी ट्रॅव्हलर बस आली होती. ट्रॅव्हलरच्या ह्याच्यापेक्षा जास्त मोठ्या बसेस इथे अलाउड असतील. पूर्णपणे फुल झालेलं आहे. सो फायनली आपण निघालेलो आहोत जेट्टीवरून फेरी बोटनी. आता ही बघा, पूर्ण रिव्हर्स घेऊन ती लोक फिरवतील. थोडं जास्त डिमांडिंग घेऊया का आपण? हाव अबाउट दोन्ही साईडला तुम्ही असं केलं तर हे गाडी फिरवायचीच गरज नाही, जशी आली तशीच बाहेर. M2M फेरीसारखं.
आणि आता आपल्याला त्या साईडला जायचं आहे आणि तिकडे ऑलरेडी गाड्या आलेल्या आहेत. आता ही जाईल, पहिल्या सगळ्या गाड्याचा प्रेफरन्स मिळेल बाहेर जायचा आणि मग नंतर ते आत येतील. याचा एकच लफडा आहे की वन वे चार्जेस आहेत, परत रिटर्न येताना तुम्हाला वेगळं तिकीट काढावं लागणार आहे आणि परत वेटिंग आला तर मग लग गई, अदरवाईज लवकर निघून जाऊ आपण. चलो, समोर दिसतोय तो आहे इकडचा संगम पॉईंट दाभोळचा. त्या साईडला आहे अरबी समुद्र आणि जे छोटे छोटे ट्रॉलर्स, मच्छीमारांच्या बोटी, छोटे छोटे काय म्हणतात त्याला, जहाज आहेत, कार्गो शिप्स आहेत, छोटे छोटे एकदम. वा, तर बघा त्या रोडनी आपण आलो मगाशी खालती इकडे गावात आणि हे इकडे. तर गाईज आता आपण आलेलो आहोत ते म्हणजे दाभोळमधील प्रसिद्ध स्वयंभू चंडिका देवी मंदिर. तर तुम्हाला जरा मी इकडचा परिसर दाखवतो पहिला. तर बघा हा सगळा परिसर आहे. इकडे तुम्हाला पार्किंगची सोय आहे या भागात आणि इथे मंदिर आहे श्री स्वयंभू चंडिका देवी मंदिर. समोरनं जाण्याचा मार्ग आहे. तर लोक चालली तर तिकडनं इंटरेस्ट आहे आणि आतमध्ये गुहेत आत जातो आपण. सो गाईज फायनली आपण आता चंडिका देवीचं दर्शन घेऊन आलो आणि ही देवीचं जे मेन मुख्य गाभारा आहे तो अशा डोंगराच्या आतमध्ये गुहेमध्ये जावं लागतं. जाताना थोडासा काळजीपूर्वक जा. सगळ्यात मुख्य कारण म्हणजे तिकडे आतमध्ये कुठेही लाईट नाहीये. फक्त तेलावरचे दिवे म्हणजे समया आणि पंड्यांच्या प्रकाशामध्ये ती देवी आहे. पांडवकालीन देवी आहे ती, गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे. हे मंदिर पांडवकालीन आहे आणि स्वयंभू आहे. आणि इकडे आतमध्ये तुम्हाला लोक हे पण सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी या देवीला एक तलवार अर्पण केली. ती तलवार सुद्धा आतमध्ये आहे. सबलेसिंग. मुख्य गोष्ट म्हणजे आतमध्ये जर तुम्हाला जाताना दिसत नसेल तर फ्लॅशलाईट फक्त टेम्पररी ठेवा. कोण एकदा गाभाऱ्यात गेलात की तुम्हाला कोणत्याही प्रकारची आर्टिफिशियल पॉवर तिकडे नको आहे. आणि ते गुरुजी स्ट्रिक्टली सांगतात की लगेच बंद करून टाका. आणि इतकं प्रसन्न वाटतं कारण तिथे त्या दिव्यांचा सुद्धा जो उजेड आहे, समया आहेत, मस्त वाटतं. आणि प्रदक्षिणा तुम्ही कंप्लीट करून जेव्हा बाहेर जा तिकडे पण त्यांनी जागोजागी तसे पंत्या लावलेले आहेत. त्यामुळे आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कुठेही असं वेगळं एकदम असं अंधार जाणवत नाही. आणि चांगली ओटी भरू देतात. ओटीचं पण तिकडे सोय आहे. देवीची ओटी भरू देतात. त्यांनी गाऱ्हाणं मांडलं देवी समोर. आणि इकडे ना या परिसरातच तुम्हाला दाखवतो. तर इकडे या जिवंत समाधी ज्यांनी घेतलेली आहे तर त्यांचंही इकडे ते स्थान आहे. तर ते पवित्र जागा आहे. त्यामुळे कृपया कचरा करू नका. आणि ज्यांनी इथे जिवंत समाधी घेतली का तर त्यांना देवीचा दृष्टांत झाला म्हणून त्यांनी इथे जिवंत समाधी घेतली. त्यांचीच 33वी पिढी पुजाऱ्याचं काम करते आहे. 33 जनरेशन्स त्यांनी देवीसाठी दिलेले आहेत. आणि छान आहे. आणि या ह्याच्यात तुम्हाला मग खाण्यापिण्याचे छोटे मोठे स्टॉल्स सुद्धा आहेत. तिकडे लिंबू सरबत आणि वडापाव वगैरेचे स्टॉल आहेत. ठीक आहे. तर मग चला आता थोडं इकडे थांबूया, जरा थोडे पॉझिटिव्ह वाईब्स घेऊया आणि मग निघूया आपण पुढच्या जर्नीला. मस्त सुंदर मंदिर आहे. शांत परिसर आहे. हा वर्षा, आपल्याला वाटलं होतं का मंदिर इकडे आत असेल खालती? मग आमचंही असं होतं की आम्हाला वाटलं की इथे मंदिर आहे, बट तसं नाही आहे. छान परिसर आहे, शांत आहे. आणि खालती गेल्यानंतर थोडासा पोखर भावामध्ये गेल्याचं हे होतं, आठवण येते. बरीच
आणि बघ हे कौलारू आहे असं. आणि इकडे या साईडला तुम्हाला काही खाण्यापिण्यासाठी नाश्ता चहा वगैरे मिळू शकतो. बाकी असं जिकडे हॉटेल्स वगैरे काय नाहीत, पिण्याच्या बॉटल्स वगैरे पण मिळतील तुम्हाला पाणी पिण्यासाठी वगैरे. बहुधा आमचं लास्ट डेस्टिनेशन जर आमच्या प्लॅनप्रमाणे जसं आम्ही चॉकआउट केलं सगळे तसं असेल तर मग आता आम्हाला जायचं आहे तो लिलाव बघायला. इकडे दाभोळलाच असतो मच्छीमारांचा लिलाव. जर तो टाईम असेल अजून आमच्याकडे वेळ तर ते करू, नाही तर मग रिसॉर्टवर. तर ॲक्च्युली आलो होतो आम्ही लिलाव बघायला, बट आजचा लिलाव संपलेला आहे म्हणजे सोमवारचा. ते लोक म्हणतात की मंगळवारी इथे बऱ्यापैकी मोठा असतो. बघू आता आपल्या धक्क्यावर जाता येतं आहे का, बघू जरा जाऊन. बोटी वगैरे असं कधी बघायला मिळत नाही. इकडे बघा केवढ्या कोळंबी आहेत, ट्रेच्या ट्रे भरून उचलता येते. बाबा हा ना, मस्त. इकडे सगळ्या बोटी आता आलेल्या आहेत, मोठ्या मोठ्या गाड्या. मेहनत आहे रे, खरंच मेहनत आहे लोकांची. कॅमेरामधलं शूट करणं खूप सोपं आहे. कुठे तर इकडे लिलाव असतो यांचा, बट आज आम्हाला थोडा उशीर झाला यायला. इट्स ऑल डन. सगळे घरी गेलेले आहेत, तर आम्ही पण निघतोय. हे काय आहे? लेपा. ती कशी बनवतात? फ्राय. फ्राय रस्सा बनवतो. अच्छा, रस्सा बनवतो. काटे काटे नसतात त्याला, फ्राय केलं ना ते एकदम सुरसुरीत. हां, एकच काटा. आणि हे काय ना, आई ताळेमध्ये ना तारली तारली म्हणतात. अच्छा. तर आता आम्ही उभे आहोत ते दाभोळच्या साईडला आणि आम्हाला जायचं आहे ते धोपावे. थोडाशी बहुतेक मगाशी सगळ्यात काही गोंधळ झाला असेल तर आत्ताच करेक्ट करतो. हा जो परिसर आहे मी जिकडे उभा आहे तो आहे दाभोळ आणि समोरच्या साईडला धोपावे. तर आमची थोडक्यात जेट्टी हुकली, ती फेरीबोट हुकली. बरंच जेट्टी फेरीबोट होतं आहे तो, सॉरी. आणि बघा काय मस्त क्लायमेट झालेलं आहे आजचं. आणि आता मी वाट बघतोय. आता ही इकडे जी आहे उभी, तर त्यांनी असं सांगितलं की यांच्याकडे 2 आहेत फेरी बोट्स. जर इकडे पब्लिक जास्त असेल तर एक त्या साईडला उभी असते त्या धक्क्यावर आणि एक इकडे असते आणि दोन्ही सायमल्टेनियसली सोडतात. त्यामुळे काय होतं की आसपास गावात जो आहे ट्रॅफिक तो होत नाही. त्यामुळे ती सुटली 10 मिनटात इकडे आली, ही तिकडे गेली, ऑफलोडिंग झालं, सगळं लोडिंग झालं की परत दोघं एकमेकांचं सुटतात ते समोरासमोर. आणि त्यामुळे ट्रॅफिकवर कंट्रोल राहतो. आणि ऑब्व्हियसली गावातले रस्ते छोटे आहेत, चिंचोळे आहेत आणि त्यामुळे गावकऱ्यांना त्रास होतो, आपल्यालाही त्रास होतो. कारण आपल्यासाठी तो रेग्युलर रस्ता नसतो. गावकऱ्यांना आपला हे असतं की अरे यार केवढी पब्लिक आली. सो बेसिकली अशी काही गंमत आहे प्रवासाची, पर्यटनाची, पर्यटकांची. तर हे असं सगळं आहे साईडला, छान असा परिसर, मस्त. चला आता परत जात आहोत आपण जेट्टीवर, म्हणजे फेरी बोटकडे. भव्य दिव्य अशी फेरी बोट. सो फायनली आता आम्ही निघालेलो आहोत दाभोळहून. बाय बाय दाभोळ, अंटिल नेक्स्ट टाईम. समोर तो संगम पॉईंट, त्या साईडला अरबी समुद्र आणि सनसेट ऑलरेडी झालेला आहे. सो गाईज फायनली आपण दिवसभराची भटकंती करून आता परत आलेलो आहोत आपल्या नक्षत्र हॉलिडे होमस्टे वरती. आणि आम्ही दमलेलो आहोत. ओके, तर तिकडे कोणतरी दरवाजावर आलेला आहे. दरवाजा उघडा, कोणतरी खलल में मदल डालते आहे. हा अथर्व आलेला आहे.
तर एकंदरीत आमचा प्रवास खूप छान झाला. थोडीशी दगदग नाही झाली, पण कसं एका ठिकाणी बसून ट्रॅव्हलिंग होत होतं. बट आणि आमचे दादा पण ते छान हे खूप छान मिळालं आम्हाला, म्हणजे इकडे आम्ही त्यांच्याबद्दल सांगूच आम्ही येस नंतर. येस येस. आता हा व्लॉग आपण इकडे संपवूया. Yes, संपवूया. आणि तुमची अजून भटकंती आहे ती तुम्ही बघत राहा. सो हा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. येस आणि नोटिफिकेशन्स ऑन ठेवा. सो बाय बाय. बाय बाय.